जय महाराष्ट्र. माझे बंधू गजघाट, आम्ही एकत्र बरेच वर्ष काम केलेले अतिशय धडाडीचे असे कार्यकर्ते आहेत. ते सामाजिक प्रश्न धडाडीने पुढे नेणारे आमचे गजघाट बंधू. मगाशी जो विषय होता, आजचं जे कार्यक्रम आहेत, बाबासाहेबांची एक शिकवण होती, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजचे जे तिन्ही कार्यक्रम आहेत हे तरुणांसाठी आहे. एक जे स्मारक आहे हे स्मारक तरुणांनी, या डोंबिवली शहरातील ठाणे जिल्ह्यातील तरुणांनी सैन्यामध्ये भरती होण्यासाठी एक प्रेरणास्थान हे स्मारक उभं राहतं. उलट आजच्या दिवशी बाबासाहेबांच्या एक आठवण म्हणून की तरुणांना स्फूर्ती मिळावी, तरुणांनी पुढे जावं. देशात सध्या सैनिकांची कमतरता आहे, त्या सैनिकांना प्रेरणा मिळावी, आपल्या तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून प्रेरणास्थान आहे तिकडे. आपल्या एका माजी सैनिकांनी, डोंबिवलीचंच एक माजी सैनिक आहेत, त्यांना पद्मश्री मिळालेली आहे, त्यांच्या संकल्पनेतून हे होतं आहे. दुसरं जे भूमिपूजन आहे ते खेळाचं मैदान आहे, त्या मैदानाला पुनरुज्जीवित करायचं आहे आपल्याला. की ऑलिम्पिक लेवलच्या, आता परवासुद्धा याच विभागातली पाथर्ली गावातली आपली एक मुलगी आहे, तिने 5 मेडल्स मिळवले. एकच सर्वसामान्य घरातली सृष्टी पाटील, माझ्या मते सृष्टी पाटील, हिने 5 मेडल्स मिळवले पॉवर लिफ्टिंग म्हणून. पण ती जाते कुठे? कल्याणच्या एका ठिकाणी जाते. तिला कुठे म्हणजे सर्वसामान्य, मी तिच्या घरी गेलो, घर पण एकदम पडकं होतं बिचारीचं, पण कष्टाने तिने हे मेडल्स मिळवले तिच्या कुटुंबाने. असे जे मुलं आहेत, स्पोर्ट्स पर्सन आहेत आपल्या या शहरातले, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून एक अत्याधुनिक असं 5 माळ्याचं भव्य दिव्य असं इंडोर स्टेडियम आणि त्याच्याबरोबर एक मोठं मैदान, तिकडे सिंथेटिक ट्रॅक, धावपटूंना, ॲथलेटिक्सला मिळावं याचं एक नव्याने पुनर्जीवन आपण त्या मैदानाचं करतो आहे. आणि तिसरं, बरेच दिवस रखडलेलं जे सावित्रीबाई फुले कलाकारांना वाव मिळावा, 6 महिने बंद येते, त्याचं स्लॅब वरचं हे कोसळलं होतं, त्याचं आपण पुन्हा म्हणजे नूतनीकरण करतो आहे. असं नव्याने आपण काय करत नाही. असा कुठला आनंद उत्सव किंवा काय आपण साजरा करत नाही. एक समाजासाठी उपयोगात येणारे हे असे काही कार्यक्रमाचं ते भूमिपूजन सोहळे आहेत. मी एवढंच सांगतो, कुठलाही आनंद सोहळा आम्ही साजरा करतो. धन्यवाद. मी मान दिला खरं म्हणजे आपण जगामध्ये श्रेष्ठ जी लोकशाही आहे, सार्वभौम प्रजासत्ताक ज्यांच्यामुळे ओळखली जाते, त्या महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांमुळे मानली जाते. आणि परवा देखील एक कार्यक्रम होता, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब होते आणि गायक होता. त्या गायकांनी एक गाणं घेतलं की VIP राहणं, VIP खाणं आणि VIP मान सन्मान कोणामुळे? तर बाबासाहेबांमुळे. मग आम्ही जे जगात वावरतो आहे, आम्ही आज लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून या जगात वावरतो, या समाजात वावरतो, हा मान सन्मान आम्हाला ज्यामुळे मिळाला ते त्याला सर्वस्वी असे त्यांच्यामुळे ते महामानव आपले बाबासाहेब आंबेडकर यांना मी राजेश कदम माझ्या तसेच लक्ष्मीकांत आंबरकर साहेब यांची उपस्थिती आल्या, वाघचौरे साहेब, तसेच मिहीर चौथे साहेब यांचंही स्वागत करतो. आणि डॉक्टर आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. तसेच जमलेले आमचे सहकारी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी